इयत्ता 12वी विषय इतिहास प्रकरण 4 वसाहतवाद आणि मराठे स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1 अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. मराठ्यांनी पोर्तुगीजांना डॅशच्या वेढ्यात पराभूत केले. पर्याय फोंडा, सुरत, वेंगुर्ला, राजापूर. उत्तर मराठ्यांनी पोर्तुगीजांना फोंडाच्या वेढ्यात पराभूत केले. 2. शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम डॅश या प्रकरणात आला. पर्याय कुडाळस्वारी, अफजल खान, फाझल खान, राज्याभिषेक. उत्तर शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम अफजल खान या प्रकरणात आला. 3. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी वसई येथे डॅश यांचा पराभव केला. पर्याय इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज. उत्तर पोर्तुगीज. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी वसई येथे पोर्तुगीजांचा पराभव केला. ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. अ गट व ब गटमध्ये दिलेल्या जोड्या आहेत. 1. कास्मो दगवार्द, पोर्तुगीज इतिहासकार. 2. गोन्सालो मार्तीस, पोर्तुगीज वकील. 3. फ्रान्सवा मार्टिन, डच वकारीचा प्रमुख. 4. हेनरी रेव्हिंग्टन, इंग्रज अधिकारी. तर यामधील चुकीची जोडी आहे 3. फ्रान्सवा मार्टिन, डच वकारीचा प्रमुख. तर योग्य जोडी असेल फ्रान्सवा मार्टिन हा डच वकारीचा प्रमुख नसून फ्रेंचांचा पॉंडिचेरीचा गव्हर्नर जनरल होता. प्रश्न क्रमांक 2 अ ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती वा घटना या संबंधीची नावे लिहा. 1. भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय कोण होते? उत्तर पोर्तुगीज. 2. पोर्तुगीजांचा दारुगोळा असलेले ठिकाण. उत्तर पनवेल. 3. वखारीचे संरक्षण आणि परवान्यासाठी शिवाजी महाराजांना नजराणा देणारे. उत्तर आहे डच. 4. जैतापूरचा इंग्रज दलाल वेलजी. प्रश्न दुसरा ब दिलेल्या कारणापैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षण जकाती उभारल्या कारण. पर्याय अ पोर्तुगीजांना विरोध करण्यासाठी. ब इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी. क स्वराज्यात पैसा उभा करण्यासाठी. ड वसाहतवाद्यांना विरोध करण्यासाठी. तर याचं उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षण जकाती उभारल्या कारण इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी. प्रश्न तिसरा तुमचे मत नोंदवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले. उत्तर
व्यापाराच्या निमित्ताने युरोपीय देशांचे व्यापारी भारतात आले, आपल्या वखारी स्थापन केल्या. परंतु जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी येथील प्रदेशही काबीज केला. आपल्या वखारींना प्रदेशाला संरक्षण मिळावे म्हणून तटबंदी आणि किल्लेही बांधले. सर्वात प्रथम भारतात आलेल्या पोर्तुगीजाचे आरमार प्रबळ होते. त्यांच्या जहाजावर तोफाही होत्या. या युरोपीय राष्ट्रांचा प्रवास प्रथम तराजू, नंतर तलवार, अखेरीस तख्त असा चाललेला आहे हे शिवरायांनी ओळखले. समुद्रावर वर्चस्व मिळवले तरच सागरी किनारे सुरक्षित राहतील, स्वराज्य सुरक्षित राहील या जाणीवेतूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले. 2. मराठी सत्तेचे धोरण वसाहतवाद विरोधी होते. उत्तर: युरोपियन राष्ट्रांचे व्यापारी भारतात व्यापारासाठी आले. त्यांचा प्रवास प्रथम तराजू म्हणजे व्यापार करणे, नंतर तलवारीच्या जोरावर सामर्थ्य वाढवणे व तख्त म्हणजे राज्याची सत्ता मिळवणे हा त्यांचा मार्ग व त्यांचे छुपे हेतू प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले. परकीयांच्या या वसाहतवादाला प्रतिकार करण्यासाठी शिवरायांनी नौदल उभारले, जलदुर्गाची बांधणी केली. इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी त्यांनी मिठावर जकात बसवली. संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांविरुद्ध तीव्र संघर्ष करून वसाहतवादाला प्रखर विरोध केला. चिमाजी अप्पा यांनी वसई येथे पोर्तुगीजांचा पराभव केला. त्या काळातील अन्य भारतीय राजे युरोपियांपुढे माघार घेत असताना त्यांचा पराभव करणारी एकच मराठी सत्ता भारतात होती. मराठी सत्तेचे धोरण नेहमी वसाहतवाद विरोधी होते. प्रश्न 4. पुढील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहा. 1. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातून युरोपीय व्यापाराविषयीच्या धोरणातील महत्त्वाच्या बाबी लिहा. उत्तर: पोर्तुगीज, डच, इंग्रज ही व्यापारी सावकाराप्रमाणे नसून त्यांना येथील प्रदेशावर राज्य स्थापन करायचे आहे. हे व्यापारी आपल्या राज्यकर्त्यांच्या मदतीनेच आपल्या प्रदेशात जम बसवतात. युरोपीय व्यापारी हट्टी व निश्चयी असल्याने एकदा मिळालेला प्रदेश ते सोडत नाहीत. म्हणून व्यापाऱ्यांशी कामापुरते संबंध ठेवावा. त्यांना जलदुर्गाजवळ जागा देऊ नये. वाकरीसाठी त्यांना जागा देणे आवश्यकच असेल तर खाडीच्या तोंडाशी किंवा समुद्रकिनाऱ्यालगतची जागा देऊ नये. समुद्रकिनाऱ्यापासून लांब गावाजवळ जागा द्यावी. हे व्यापारी आपला आरमार, तोफा यांच्या ताकदीवर बंदराच्या परिसरात नवीन जलदुर्ग निर्माण करतात. म्हणून बंदराजवळ त्यांना जागा देऊ नये. शत्रूच्या मुलखात आपण स्वारी केल्यावर एखादा व्यापारी सापडल्यास त्यांच्याकडून दंड वसूल करून त्यांना त्यांच्या जागी परत पाठवावे. त्यांच्याशी शत्रूसारखे वागू नये. छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठ्यांचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याचे धोरण स्पष्ट करा. उत्तर: छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची स्थापना केली. अनेक धोके पत्करून स्वराज्याचा विस्तार केला. तर त्यांचे हेतू वेळीच ओळखून त्यांना प्रतिकार केला. नौदल उभारले, जलदुर्ग बांधले. परकीयांच्या वसाहतवादाला विरोध करून स्वराज्याचे सार्वभौमत्व कायम टिकवले. इंग्रजांच्या स्वराज्यातील मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी
त्यावर जकात बसवला. राज्याभिषेकासाठी आलेल्या हेनरी ऑक्सिडेन याने शिवरायांशी केलेल्या तहाने त्यांनी स्वराज्यात इंग्रजांना वखारी उघडण्यास संमती दिली. परंतु इंग्रजी शिक्क्याची नाणी मराठ्याच्या राज्यात चालणार नाही अशी भूमिका घेतली. याच तहात जहाजे फुटून किनाऱ्यास लागलेल्या इंग्रजांचा माल त्यास परत मिळावा ही इंग्रजांची अट त्यांनी फेटाळून लावली. जंजिऱ्याच्या सिद्धीशी तह करावा व त्यांची जहाजे बुडवू नये अशी अट शिवरायांनी अमान्य केली. स्वराज्याच्या धोरणात कारभारात कोणाचा हस्तक्षेप शिवरायांनी कधीच सहन केला नाही. मराठ्याची सार्वभौमत्व अबाधित राखण्याची त्यांची धोरण यातून दिसून येतात. 3. भारतातील सर्वात प्रभावी असलेली मराठी सत्ता का संपुष्टात आली? उत्तर: नानासाहेब पेशवे यांनी इंग्रजांची मदत घेतल्यामुळे इंग्रजांना मराठ्यांच्या राज्यकारभारात प्रवेश मिळाला. रघुनाथराव यांनी पेशवेपदासाठी इंग्रजांकडे मदत मागितली व ते इंग्रजांच्या आश्रयाला गेले. नाना फडणवीसाने इंग्रजांविरुद्ध उभ्या केलेल्या चतुःसंघातून इंग्रजांनी निजामाला फोडून आपल्या गटात घेतले. मराठ्यांनी खेडाच्या लढाईत निजामाचा पराभव केला. तरीही या लढाईत मराठ्यांच्या छावणीत असलेल्या इंग्रज वकिलाने मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा अभ्यास करून त्याआधारे लॉर्ड वेलस्ली यांनी मराठ्याचा प्रभाव केला. हिंदुस्थानात इंग्रजांची सत्ता स्थापन करायची असेल तर मराठ्यांचा पराभव केला पाहिजे असे वॉर्न हेस्टिंग्जच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याप्रमाणे योजना आखल्या. मराठा सरदारांना एकत्र आणून मुत्सद्दीपणाने कारभार करणाऱ्या नाना फडणवीस यांचा मृत्यू झाला. दुसरा बाजीराव पेशवा मराठा सरदारांना एकत्र ठेवू शकला नाही. इंदोरचे होळकर व पेशवे यांच्यात आलेल्या वितुष्टामुळे यशवंतराव होळकर यांनी पुण्यावर आक्रमण केले. दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांच्या आश्रयाला जाऊन त्यांच्याशी वसईचा तह केला. शिंदे होळकर यांना हा तह अमान्य होऊन 1803 साली झालेल्या दुसऱ्या इंग्रज मराठे युद्धात मराठा सरदारांचा पराभव झाला. 1817 साली झालेल्या तिसऱ्या युद्धात इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला. 1818 साली मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली. प्रश्न क्रमांक 5. पृष्ठ क्रमांक 29 वरील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. भारताच्या पश्चिम समुद्र किनारपट्टीवर डचांच्या वसाहती कोठे होत्या? उत्तर: भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कोकणात वेंगुर्ला येथे व कर्नाटकात पोर्टो नोव्हो परंगीपेट्टा येथे व तेगनापट्टम देवनापट्टिनम येथे वखारी होत्या. 2. पूर्व किनारपट्टीवर फ्रेंचांनी कोठे वसाहती उभारल्या? उत्तर: पूर्व किनारपट्टीवर फ्रेंचांनी पुदुच्चेरी येथे वसाहत उभारली होती. 3. आग्रा आणि अलाहाबाद येथे कोणाची वखार होती? उत्तर: या वखारीचा उल्लेख नकाशात केलेला नाही. या भागावर मुघलांची सत्ता होती. पाठ 5. भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा. स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1 अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. राजा राममोहन रॉय यांनी डॅश प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले. पर्याय: जातीप्रथा
बालविवाह, सती, पडदा पद्धती. उत्तर सती प्रथेविरुद्ध. राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले. 2. आर्य समाजाची स्थापना डॅश यांनी केली. पर्याय स्वामी विवेकानंद, महात्मा ज्योतिराव फुले, स्वामी दयानंद सरस्वती, रामस्वामी नायककर. उत्तर स्वामी दयानंद सरस्वती. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. यामध्ये अ गट व ब गटमध्ये दिलेल्या जोड्या आहेत. 1. ब्राह्मो समाज, राजा राममोहन रॉय. 2. सत्यशोधक समाज, महात्मा ज्योतिराव फुले. 3. परमहंस सभा, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. व 4. रामकृष्ण मिशन, स्वामी विवेकानंद. तर यामधील चुकीची जोडी आहे 3. परमहंस सभा, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. तर या जागी योग्य जोडी असेल परमहंस सभा, दादोबा पांडुरंग तरखडकर. प्रश्न क्रमांक 2. ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती वा घटना या संबंधीची नावे लिहा. 1. मुघल शासकाने राजा राममोहन रॉय यांना दिलेला किताब. उत्तर राजा. 2. मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना करणारे सर सय्यद अहमद खान. वायकोम सत्याग्रहात भाग घेणारे रामस्वामी नायकर. 4. कोल्हापूर संस्थानात मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा करणारे राजर्षी शाहू महाराज. प्रश्न 3. टिपा लिहा. 1. प्रार्थना समाज. उत्तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केलेल्या परमहंस सभेची पुढे प्रार्थना समाजाची स्थापना झाली. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर राम गोपाल भांडारकर या प्रार्थना समाजाच्या संस्थापक सदस्यांनी मूर्तिपूजेला विरोध करून एकेश्वरवादास प्राधान्य दिले. कर्मकांडाला विरोध करून प्रार्थनेवर भर दिला. अनाथालये, स्त्री शिक्षण संस्था, कामगारासाठी रात्रशाळा सुरू केल्या. स्त्री पुरुष समानतेची चळवळ, जातीभेद नाकारणे आणि ऐहिक जीवनाला महत्त्व देणे या गोष्टींना प्राधान्य दिले. 2. सत्यशोधक समाज. उत्तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाने पुढील विचारसरणीचा पुरस्कार केला. एकेश्वरवाद, वेद व पुराणांचे प्रामाण्य नाकारणे, विवेचक बुद्धीचे प्रामाण्य, पुरोहितांच्या वर्चस्वाला व मध्यस्थीला विरोध, मूर्तिपूजा विरोध, तीर्थयात्रा विरोध, चमत्कारावर अविश्वास, परलोक कल्पनेला विरोध ही सत्यशोधक समाजाची वैशिष्ट्ये होती. प्रश्न क्रमांक 4. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या सुधारणांचा आग्रह धरला होता? उत्तर भारतातील आद्य समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांनी पुढील सुधारणांचा आग्रह धरला. सती प्रथेला कोणत्याही धर्मग्रंथात आधार नसल्याने
आधार नसल्याचे सांगून ही प्रथा बंद करण्यासाठी इंग्रज सरकारकडे तगादा लावला. 1829 गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी सतीप्रथा बंदीचा कायदा केला. बालविवाह आणि पडदा पद्धत यालाही विरोध केला. पडदा पद्धतीमुळे स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बंधने येतात. 1828 ब्राह्मो समाजाची स्थापना करून ईश्वर एकच आहे आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी मूर्तिपूजेची गरज नाही म्हणून मूर्तिपूजेचा विरोध केला. सर्व धर्मातील समान तत्त्वे शोधणाऱ्या आणि समाजातील अंधश्रद्धावर आघात करणाऱ्या राजा राममोहन रॉय यांनी समाज सुधारणेचा सतत आग्रह धरला. 2. रामकृष्ण मिशनने केलेले कार्य लिहा. उत्तर: इसवी सन 1897 स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण मिशनने लोकसेवेच्या कार्याला महत्त्व दिले ते पुढीलप्रमाणे: दुष्काळग्रस्तांना मदत, आजारी लोकांना औषधोपचार, दीनदुबळ्यांची सेवा, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार आणि आध्यात्मिक उन्नतीला महत्त्व देऊन समाजाला आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, हा संदेश स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनद्वारे तरुणांना दिला. 3. सर सय्यद अहमद खान यांनी केलेले कार्य लिहा. उत्तर: सर सय्यद अहमद खान यांनी सामाजिक धार्मिक सुधारणा करण्याचे कार्य हाती घेतले. त्यांचे कार्य पुढीलप्रमाणे: 1864 त्यांनी मुस्लिमांसाठी सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली. या संस्थेमार्फत इतिहास, विज्ञान व राजकीय अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास केला जात असे. या विषयाची मुस्लिम समाजाला ओळख करून दिली. सर सय्यद अहमद खान यांनी 1875 मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली आणि याच कॉलेजचे रूपांतर अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये झाले. यामुळे मुस्लिमांमध्ये शिक्षणाची जागृती निर्माण झाली व मुली उच्च शिक्षण घेऊ लागले. मुहम्मदन सोशल रिफॉर्मर या नावाने नियतकालिक काढून त्याद्वारे मुस्लिम समाजात आधुनिक विचार रुजवले. याच नियतकालिकातून आणि शैक्षणिक संस्थांमधून आधुनिक शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. 4. रामस्वामी नायकर यांनी केलेल्या कार्याची माहिती लिहा. उत्तर: रामस्वामी नायकर हे प्रभावी वक्ते, लेखक आणि गांधीवादी विचारसरणीचे होते. त्यांचे समाजसेवेचे कार्य पुढीलप्रमाणे: रामस्वामी नायकर यांनी महात्मा गांधीजींचा स्वदेशीचा विचार समाजात रुजवला. सर्व जातींना मंदिरात प्रवेश असावा, अस्पृश्यांवरील निर्बंध दूर करण्यासाठी त्रावणकोरमध्ये झालेल्या वायकोम सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. तामिळनाडूमध्ये स्वाभिमान आंदोलन सुरू केले. वर्णव्यवस्था, बालविवाह यांच्या विरोधात त्यांनी लढा पुकारला. या कार्यामुळे लोक त्यांना पेरियार म्हणजेच महान आत्मा म्हणून ओळखू लागले. त्यांनी स्त्रियांचे हक्क, संतती नियमन या विषयावर रामस्वामी नायकर यांनी क्रांतिकारी विचार मांडून समाज सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. पाठ क्रमांक 6. वसाहतवाद विरुद्ध भारतीयांचा संघर्ष. स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1 अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. हंसाजी नाईक यांचे स्वतंत्र राज्य डॅश जिल्ह्यात होते. पर्याय:
सातारा, नांदेड, पुणे, नागपूर. उत्तर नांदेड. हंसाजी नाईक यांचे स्वतंत्र राज्य नांदेड जिल्ह्यात होते. 2. बिहारमधील ब्रिटिश मळेमालक तेथील शेतकऱ्यांवर डॅश लागवडीची सक्ती करत. पर्याय: निळीच्या, चहाच्या, कॉफीच्या, ऊसाच्या. उत्तर निळीच्या. बिहारमधील ब्रिटिश मळेमालक तेथील शेतकऱ्यावर निळीच्या लागवडीची सक्ती करत. 3. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष डॅश होते. पर्याय: द्वारकानाथ टागोर, व्यमेशचंद्र बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. उत्तर व्यमेशचंद्र बॅनर्जी. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्यमेशचंद्र बॅनर्जी होते. ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. यामध्ये अ गट व ब गटमध्ये दिलेल्या जोड्या आहेत. 1. कुंवरसिंग, लखनौ. 2. नानासाहेब पेशवे, कानपूर. 3. राणी लक्ष्मीबाई, झाशी. 4. चिमासाहेब, कोल्हापूर. तर यामध्ये चुकीची जोडी आहे कुंवरसिंग, लखनौ. 1 नंबरची जोडी. त्या जागी बरोबर जोडी असेल कुंवरसिंग, बिहार. प्रश्न क्रमांक 2. ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती वा घटना या संबंधीची नावे लिहा. 1. 1942 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेल्या प्रति सरकारचे कार्यक्षेत्र. उत्तर सातारा. 1943 मध्ये आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांकडून जिंकून घेतलेले भारतीय बेटे अंदमान निकोबार. प्रश्न 3. टिपा लिहा. 1. जहाल विचारसरणी. उत्तर स्वातंत्र्य प्राप्तीसाठी व्यापक जनआंदोलन उभे करून अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे या विचारांच्या राष्ट्रीय सभेतील कार्यकर्त्यांच्या गटाला जहालवादी असे म्हणतात. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात आधी राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा हा वाद उदयास आला. स्वातंत्र्य मिळाले की समाज सुधारेल ही जहालवादी गटाची विचारसरणी होती. आपले घर आपण आधी ताब्यात घेऊन मग हव्या त्या सुधारणा करू असे जहालवादी गटाचे म्हणणे होते. स्वातंत्र्य मिळवणे हे मवाळवादी व जहालवादी या दोन्ही गटांचे ध्येय एकच असले तरी दोन्हीच्या कार्यपद्धती वेगवेगळ्या व त्यांच्यात मतभेद होते. अर्ज विनंत्या अगर भाषणे करून इंग्रज सत्ता मिळणार नाही असे जहालवादी गटाचे म्हणणे होते. मळवादी गटाच्या सनदशीर मार्गावर जहालवादी गटाचा विश्वास नव्हता. 2. आझाद हिंद सेना. उत्तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानने आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेशात जे भारतीय सैनिक पकडले होते त्यातूनच रास बिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. रासबिहारी बोस यांच्या आमंत्रणावरून सुभाषचंद्र बोस या जपानला गेले व त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले. सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेने आराकानचा प्रदेश व आसामच्या पूर्व सीमेवरील ठाणी जिंकली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आझाद हिंद सेनेचे सैनिक नेटाने लढले. 3. प्रति सरकार. उत्तर 1942 साली सुरू झालेल्या आंदोलनाच्या काळात देशाच्या विविध भागात
भूमिगत चळवळी सुरू झाल्या आणि प्रतिसरकारे सुरू झाली. बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बलिया व आझमगड, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया येथे प्रतीक सरकार स्थापन झाली. महाराष्ट्रात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा येथे 1942 साली प्रतिसरकार स्थापन केले. या सरकारने या भागात ब्रिटिशांचे शासन संपुष्टात आणून जनतेचे सरकार पुन्हा स्थापन केले. कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था, खटल्यांचा निर्णय देणे व गुन्हेगारांना शिक्षा देणे इत्यादी कामे प्रतिसरकार करीत असत. प्रश्न क्रमांक 4. पुढील विधाने सहकारानं स्पष्ट करा. 1. 1822च्या अखेरीस लेफ्टनंट ऑट्रम बिलाचा उठाव मोडून काढण्यात यशस्वी झाला. कारण 1818 साली खानदेश इंग्रजांच्या ताब्यात गेल्यावर सातपुडा, सातमाळा आणि अजिंठ्याच्या परिसरातील भिल्लांनी गोंदाजी व महिप्पा यांच्या नेतृत्वाखाली उठाव केले. 1822च्या दरम्यान हरिया या भिल्लांच्या म्होरक्याने केलेला उठाव मोडून काढण्यात आला. लेफ्टनंट ऑट्रम याने भिल्लांचा उठाव मोडून काढतानाच भिल्लांमध्ये राहून त्याने त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांना जंगल सोडून शहरी जीवनात आणण्याचा प्रयत्न केला. माफीची जाहीरनामे, जमिनी देणे, तगाई, मागील गुन्ह्यांना माफी, सैन्यात भरती अशा योजना त्यांनी राबवल्या. या उपायामुळे भिल्लांचा उठाव करण्याच्या प्रमाणात घट झाली. अशा प्रकारे भिल्लांचे उठाव मोडून काढण्यात यशस्वी झाला. 2. रवींद्रनाथ टागोर यांनी सरपद या पदवीचा त्याग केला. उत्तर. तर याचे कारण होते रौलेट कायद्याविरोधात पंजाबमध्ये सत्याग्रही लढ्याने उग्र स्वरूप धारण केले होते. 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखीनिमित्त हजारो लोक जालियनवाला बागेत सभेसाठी एकत्र जमले होते. सभाबंदीच्या हुकुमाची कल्पना नसलेल्या जमावावर जनरल डायरने पूर्वसूचना न देताच गोळीबार केला. या गोळीबारात शेकडो लोक मारले गेले व शेकडो जखमी झाले. या घटनेमुळे भारतभर संतापाची लाट उसळली. म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी या हत्याकांडाचा निषेध करून ब्रिटिश सरकारने त्यांना दिलेल्या सर या पदवीचा त्याग केला. प्रश्न क्रमांक 5. तुमचे मत नोंदवा. 1. वसाहतवादाचा उदय हा युरोपियन राष्ट्रांच्या व्यापारवृद्धीचा परिणाम होता. उत्तर. युरोपियन राष्ट्रांनी आपल्या सामर्थ्यावर अन्य राष्ट्रांच्या भूप्रदेश बळकावून वसाहती स्थापन केल्या. व्यापारात वाढ करणे हा त्यांचा मूळ हेतू होता. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात प्रथम इंग्लंडमध्ये व नंतर अन्य राष्ट्रांत औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांतीने या राष्ट्रांच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली. अंतर्गत बाजारपेठांमध्ये हे उत्पादन विकले जाणे अशक्य असल्याने त्यांना अन्य बाजारपेठांची आवश्यकता भासू लागली. व्यापारातून अतिरिक्त नफा, अतिरिक्त नफ्यातून गुंतवणूक व गुंतवणुकीसाठी वसाहती मिळवणे हे चक्र सुरू झाले. युरोपीय देशांच्या व्यापारात वाढ झाल्याने त्यांना हक्काच्या बाजारपेठांची गरज भासू लागली. या गरजेतूनच वसाहतवादाचा उदय झाला. 2. 1857चे स्वातंत्र्ययुद्ध हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मते पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते. उत्तर. 1857च्या स्वातंत्र्ययुद्धाला इंग्रज शिपायांचे बंड असे म्हणत असत. आपले लोकही शिपायांचा उठाव असे म्हणत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मात्र या लढ्याला पहिले स्वातंत्र्ययुद्ध म्हणून गौरवले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857चे स्वातंत्र्य समर या नावाचे पुस्तक लिहून त्यांनी आपल्या
इतिहासकारांची या घटनेकडे पाहण्याची दृष्टी बदलली. या लढ्याच्या आधी भारतात इंग्रजांविरुद्ध एवढ्या व्यापक प्रमाणात लढला गेला नव्हता. हा लढा राजांनी लढला नव्हता, तर सामान्य जनता, शेतकरी, सैनिक यांनी हा लढा दिला होता. या लढ्यात भिल्ल, रामोशी, आदिवासी, सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. आपल्या धर्मावरील, भाषेवरील, संस्कृतीवरील, आपल्या अस्मितेवर इंग्रजांचे होणारे आक्रमण त्यांना रोखायचे होते. ब्रिटिशांच्या जुलमी, अन्यायकारक सत्तेतून मुक्ती मिळवणे हा लढ्याचा मुख्य हेतू होता. या लढ्यामुळे जनतेत राष्ट्रीय भावनेचा उदय होऊ लागला. त्यामुळे 1857चा लढा हे पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते, हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मत होते.